जाहीर। बघा रेशन कार्ड न्यू अपडेट। ज्या नागरिकांनी त्यांचे शिधापत्रिका बनवण्यासाठी अर्ज केला आहे ते आता एप्रिलची शिधापत्रिका यादी तपासू शकतात। तुमच्याकडे आधीपासून शिधापत्रिका असली तरी तुम्ही ही यादी पाहिलीच पाहिजे। तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगणार आहे की सरकार आणि अन्न आणि रेशन विभागाकडून प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांची यादी अपडेट केली जाते। बघा या ठिकाणी लाभार्थ्यांची जी यादी आहे ते प्रत्येक महिन्याला अपडेट केली जाते। शिधापत्रिका यादीत सामील होण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे बघा। एप्रिलच्या शिधापत्रिका यादीत अनेक लोकांची नावे जोडली गेली आहेत आणि अनेकांची नावे काढून टाकण्यात आली आहेत। यामागे सरकारचा मुख्य उद्देश हा आहे की ज्या लोकांना खरोखरच गरज आहे त्यांनाच मोफत किंवा परवडणाऱ्या किमतीत खाद्यपदार्थ दिले जातील। बघा येथे आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की शिधापत्रिकेच्या यादीत सामील होण्यासाठी तुम्ही भारताचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे आणि तुम्ही दारिद्र्य रेषेखालील असावे। अशा प्रकारे ज्यांचे वय 18 वर्षांहून अधिक आहे आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा लोकांचा शिधापत्रिकांच्या यादीत समावेश आहे। बघा एप्रिलच्या रेशन कार्ड यादीत तुमचे नाव नसल्यास काय करावे, पुन्हा प्रश्नचिन्ह आहे। ज्या गरीब नागरिकांचे नाव शिधापत्रिका यादीत समाविष्ट नाही परंतु पात्र आहेत त्यामुळे यामागे काही कारण असू शकते जे तुम्हाला शोधावे लागेल। तुमच्या जवळच्या अन्न आणि रसद विभागाच्या कार्यालयात जाऊन तुम्हाला याबद्दल माहिती मिळाली तर बरे होईल। तुमच्याकडून सादर केलेल्या कागदपत्रामध्ये काही चूक असल्यास किंवा तुम्हाला अर्जात काही दुरुस्त्या करावयाच्या असतील तर तुम्ही ते तात्काळ करू शकता। अशा प्रकारे जर तुम्ही खरोखरच रेशन कार्ड अंतर्गत मोफत अन्नपदार्थ मिळण्यास पात्र असाल तर तुम्हाला नवीन यादीत नक्कीच समाविष्टले जाईल। एकूणच अशा पद्धतीने एप्रिलच्या रेशन कार्ड यादीत तुमचे नाव नसल्यास काय करावे, शिधापत्रिका यादीत सामील होण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे